लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे त्याच्यामध्ये त्या सभेला यायचे आणि एक पॉझिटिव्ह चांगलं एक वातावरण मी पाहिलं आणि एक उल्हास, एक जल्लोष होता, एक उत्साह होता सभांमध्ये आणि त्यामुळे सरकारने जी 2-2.25 वर्षामध्ये केलेली कामं जी आम्ही लोकांच्या समोर मांडत होतो आणि 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जे काही काम केलं, जो विरोध केला, ज्या प्रकल्पांना स्टे दिला, ज्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकला, म्हणजे उदाहरणार्थ मुंबईतले प्रकल्प आपण पाहतोय, कोस्टल आहे, MTHL आहे, म्हणजे अटल सेतू आहे, मेट्रो 3 आहे, मेट्रोचे प्रकल्प आहेत, कारशेड आहे, त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जलसिंचनाचे प्रकल्प आहेत, असे अनेक, समृद्धी महामार्ग आहे, अशा अनेक प्रकल्पांना खो घालण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि म्हणून माझं ओपन त्यांना आव्हान होतं की तुम्ही 2.5 वर्षात काय केलं आणि आम्ही 2-2.25 वर्षात काय केलं, होऊन जाऊ द्या समोरासमोर, दूध का दूध पाणी का पाणी. कारण त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, बिफोर टाइम कंप्लीट केले. आज मेट्रो 3चा उपयोग तुम्ही करताय, आज कोस्टलचा उपयोग तुम्ही करताय, अटल सेतूचा तुम्ही उपयोग करताय, समृद्धी हायवेचा उपयोग करताय. असे जे काही प्रकल्प आहेत या राज्याच्या हिताचे प्रकल्प आम्ही पूर्ण केले आणि नवीन प्रकल्पांना देखील चालना आम्ही दिली. मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो की सिंचनाचे प्रकल्प महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी होतो, फक्त 4 प्रकल्पांना मान्यता दिली. आमच्या सरकारने 124 प्रकल्पांना मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले. आज कल्याणकारी योजना पहा, जर आपण जे बॅरल लँड आहे तिथे काय उगवत नाही, तिथं सोलरवर ऊर्जा निर्माण करण्यासाठी 50,000 रुपये एकरी देण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेक्टरी 2.25 लाख रुपये त्यांना मिळत आहेत. आज 12,000 रुपये शेतकऱ्यांना आम्ही निर्णय घेतला. 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला. आज 7.5 HP पंपाने शेती करणारा शेतकऱ्याला वीज बिल आम्ही माफ केलं. आज किती आम्ही निर्णय घेतले आणि कर्ज माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना, या योजनेचा देखील आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध केला, मोठ्या प्रमाणामध्ये खोडा घातला, कोर्टातही गेले, पण कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि ही योजना आता सुरू झाली. 5 इन्स्टॉलमेंट त्याच्यामध्ये आम्ही त्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही देऊ शकलो, याचं समाधान आहे. आज एका मुलीने आत्महत्या केली, मी भाषणातही सांगितलं, एका मुलीने आत्महत्या केली फक्त तिला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं नाही म्हणून. 50% सरकार भरत होतं, 50% पालक भरत होते, पण 50%चा भार पालकावर नको म्हणून तिने आत्महत्या केली. 12:30 वाजता तुमच्या कुठल्या चॅनलने मला दाखवलं. मी रात्री 1:30 वाजता ताबडतोब चंद्रकांत पाटील मंत्र्यांना सांगितलं, प्रस्ताव तयार करा आणि आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं आहे, उच्च शिक्षण त्या मुलींना मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे याचं समाधान आम्हाला आहे की 2-2.25 वर्षामध्ये आम्ही जे काम केलं त्याचं समाधान आहे आणि हे समाधान लोकांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत आहे, लोकांच्या चेहऱ्यावर ते दिसू लागलंय. म्हणून सभांना प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि म्हणून मी आपल्याला एक प्रामाणिकपणे सांगतो, मी काय खोटं बोलणार नाही, मला असं ती सवयी नाही आणि फेक नॅरेटिव्ह पसरवायची सवय नाही आहे. जे आहे ते खरं आहे आणि खरी वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो की या राज्यामध्ये 2-2.25 वर्षात जे केलेलं काम आहे, या कामावर जनता खुश आहे आणि त्यांनी ठरवलंय की महायुतीचं सरकार पुन्हा आणायचं. आणि मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीने सांगतो की येत्या 20 तारखेला लोक भरभरून मतदान करतील आणि 23 तारखेच्या रिझल्टमध्ये महायुती पूर्ण बहुमताने या राज्यामध्ये पुन्हा येईल. कारण ही काळाची गरज आहे असं लोकांचं मत आहे. या प्रचारामध्ये विरोधकांनी प्रामुख्याने कृषी उत्पन्न मालाला हमीभाव मिळत नाही या संदर्भात खूप प्रचारामध्ये मुद्दे उपस्थित केले. विशेषतः सोयाबीन उत्पादकांना हमीभाव मिळत नाही आणि कापूस, हे 2 मुद्दे प्रामुख्याने आम्ही लोकसभा इलेक्शन झाल्या हेक्टरी 5,000 रुपये सोयाबीन, हेक्टरी 5,000 रुपये कॉटन,
याला आम्ही तात्काळ अनुदान दिलं, त्याचं वाटप सुरू झालं आणि मी पियुष गोयल आपले मंत्री महोदय आहेत, त्याचबरोबर अमित भाई आपले सहकार मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलून मी तात्काळ त्यांना विनंती केली तर हमीभाव सोयाबीनला 4,892 रुपये देण्याचा निर्णय झाला. 15% मॉइश्चर असलेलं सोयाबीन 1 किलो पण कुणाकडे असेल तेही खरेदी करण्याचा निर्णय झाला. त्यांनी सांगितलं किती केंद्र तुम्हाला वाढवून पाहिजे त्याची सूची आम्हाला द्या आणि त्यामध्ये बिलकुल कुठेही काय हायगाय होणार नाही. त्याचबरोबर कापसाचं जे आहे, कापसाला देखील जवळपास 7,152 रुपये हमीभाव मिळेल. कुठला तो आपला 1-2 प्रकारचे कापूस आहेत, त्यामध्ये मध्यम आणि मीडियम स्टेपल कॉटन 7,121 रुपये आणि लॉंग स्टेपल कॉटन 7,521 रुपये हे मिनिमम सपोर्ट प्राइस या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे सगळ्या केंद्रातून हे कापूस खरेदी करतील. जे तफावत आहे ही तफावत देखील ते गॅप फिलिंग करून देणार हा निर्णय झाला. सोयाबीन पेंड जी आहे ती निर्यातीसाठी देखील ती परवानगी देणार. त्याच्यामध्ये जे काही गॅप भरून द्यायचा आहे तोही आम्ही देणार. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचं जो प्रश्न होता तो राज्य आणि केंद्र सरकार मिळून आम्ही निकालात काढतोय. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. कांद्याचा विषय होता, कांद्याचा विषय देखील आम्ही एक्सपोर्टवरचा बॅन काढला आणि त्या कांद्या व्यापाऱ्यांना देखील पैसे मिळू लागले. शेवटी शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे. हे विरोधक भडकवत आहेत, विरोधक खोटी दिशाभूल करतायत. आता मी सांगतो, आमच्या सरकारमध्ये 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळी, गारपीटमध्ये 15,000 कोटी रुपये नुकसान दिलं. आज एनडीआरएफचे नियम आम्ही पूर्ण बदलले. 2 हेक्टरची 3 हेक्टर मर्यादा केली. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं ते आम्ही देऊ लागलो. गोगलगाईने केलेलं नुकसान कधी आयुष्यात मिळालं नाही ते आम्ही दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाऱ्यावर आम्ही सोडलेलं नाही, सोडणार नाही. आज मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं हे देण्याचं आम्ही केलंय. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना जोडधंदे म्हणजे त्यांना 12,000चे आता 15,000 आपण करतोय, त्यांना सोलर देतोय. यासाठी देखील किंबहुना ज्या योजना 1 रुपयात पीक विमा योजना देणारं पहिलं राज्य आहे. आणि म्हणून आतापर्यंतच्या 2-2.25 वर्षात शेतकऱ्यांवर महायुती सरकारने 45,000 कोटी रुपये योजनांवर खर्च केलेले. हे बालिशपणा आहे. हे अदानी, आम्ही जमीन अदानीला दिलेली नाही, आम्ही जमीन डीआरपीला दिलेली आहे. 2 लाख लोकांना घरं देण्याचा निर्णय तिथं होतोय. उबाटाचं सरकार होतं.